आणि यासोबतच एक फार मोठी जी फसवणूक जी चालली आहे त्या संदर्भात देखील केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी की आज रशिया आणि युक्रेनच्या लढाईमध्ये रशियाकडून कोणीही डिझेल आणि क्रूड ऑइल आणि पेट्रोल खरेदी करत नाही, मात्र भारत जो आहे हा थेट स्वरूपात रशियाकडून क्रूड ऑइल घेत आहे आणि ते घेत असताना आपल्याला जरूर सांगितलं जातं की रुपयामध्ये खरेदी आम्ही करतो, तो भाग निराळा आहे. मात्र थेट बाजारभावाचा जर विचार केला तर क्रूड ऑइलच्या तुलनेने 30% कमी दराने रशियाकडून भारताला क्रूड ऑइल येत आहे. म्हणजे आता आज रोजी 68 रुपये डॉलरचा जर भाव आहे तर तिथे रशिया हे 30% स्वस्त मिळणार आहे. याआधी 100 रुपये होता तर रशियाकडून आपण घेत असताना 70 रुपये मध्येच आपल्याला मिळत होतं. हे त्याचं उदाहरण झालं. आणि हे असं असतानाच आता हे असं असतानाच या संदर्भात एक मोठं जे स्कॅन्डल आहे, एक मोठी जी फसवणूक आहे, ती फसवणूक ही आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सांगत असताना त्या संदर्भात पण सरकारने आपली भूमिका आणि आपण का चोरी करत आहोत ते स्पष्ट करावं. चोरी या अर्थाने की 30% रशियाकडून आपण स्वस्त दराने क्रूड ऑइल खरेदी करता, मात्र विकत असताना आपण कुठली कपात देत नाही. रिलायन्स यामध्ये एक कंपनी की ज्याला थेट रशियाचं क्रूड ऑइल मिळत आहे आणि नायरा हे दुसरी कंपनी आहे आणि बाकी अत्यल्प स्वरूपामध्ये कुठेतरी इतर कंपनींना ते दिल्या जातं. मात्र 5 लाख बॅरल प्रतिदिन एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपण रशियाकडून क्रूड ऑइल घेत आहोत 30% कमी भावाने. आणि ते घेत असताना घ्यायचं भारताने, विकायचं युरोपला, हा जो खेळ चालवलेला आहे या देशातल्या लोकांना मूर्ख बनवण्याचा, ठगवण्याचा, याचा आम्ही निषेध करतो.